तर यात लाल तिखट टाकायचं. ह्याच्यात आधी काय काय घेतलंय तुम्ही? कोबी खिसून घेतला, हम्म त्यातलं पाणी काढून घेतलं, हम्म पुन्हा मिरची टाकली, कोथिंबीर टाकली, 3 चमचे कॉर्नफ्लॉवर टाकलं, 3 चमचे मैदा टाकला, मीठ टाकलं, लाल तिखट टाकलं. आता ते कालवून घ्यायचं आपण. मिक्स करायचं का? मिक्स करून घ्यायचं. ह्याच्यात लसूण आणि अद्रक घालायचं आणि ते कालवून घ्यायचं. पाणी नाही घालायचं का? पाणी नाही घालायचं. का? आणि नंतर ते कोबीला पाणी सुटतं का? कोबीला पाणी असतंय. थोडस पाण्याचा शिंतोडा पण थोडासा पाण्याचा सपका द्यायचा आणि तेल लगेच ठेवायचं आपण गरम करायला. तेल गरम करून झालं की त्यात भाज्याप्रमाणे आपण त्यात सोडून घ्यायचं. तुम्ही एकदा कॅमेऱ्यात बघून हाय करता का? हाय. तुमच्या चॅनलचं नाव सांगाल का? शुभम यूट्यूब चॅनल. प्लीज लाईक सबस्क्राईब. प्लीज लाईक सबस्क्राईब करा, शेअर करा. शेअर करा. तुम्हाला मी अशा नवीन नवीन रेसिपी तुम्हाला पण अशाच नवीन नवीन रेसिपी मी पाठवत जाईन आणि खूप आनंद घ्या ह्या रेसिपीचा. पीठ कमी पडलंय का? बरोबर आहे, असंच पाहिजे. हे असं कालवून घेतलं की भाज्याप्रमाणे तळून घ्यायचं. त्यात आता थोडं शेजवान आणि सॉस टाकता का? त्याच्यात नसलं नाही कलर घाल की. कलर नको, ही टाक शेजवान चटणी. टाक. थांब, इथं पकड, मी उघडते. थोडा टाका तिखट आहे. धर की पीळ. बस लावतो पण एवढंच आहे. आई शपथच बरी. हे असं झाकण लावायचं. तिथे चमचे. काय ऍड केलं तुम्ही? थोडा कॉर्नफ्लोअर टाकला, शेजवान चटणी टाकली. घी की अजून जरा. नको, बाद झाली. बासले तिखट होईल. अगं ती बारीक कर ना. आता याला कलर आला. आता हे बघा कलर कसा आला. कलर किती छान आलाय, किती मस्त दिसतंय बघा. हे असं अगदी भाज्याप्रमाणे झालं पाहिजे, असं व्यवस्थित झालं पाहिजे. आता हे तेलात तळून घ्यायचं आपण. ऐक